तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की रम्या नंदिनीला म्हणते की नंदिनी तुझ्या ध्यानात आहे ना, तुम्हाला चॅलेंज दिले होते तर त्या 24 तासातले फक्त 12 तास उरले आहेत तुझ्याकडे. आणि जर तू या पुढील 12 तासामध्ये जर नाही शोधून काढले ना पुरावे, तर तुला माहिती आहे तुला काय करायचं, तुला घर सोडून जायचं आहे. ओसवाट्या जेलमध्ये जाऊन दीपकची भेट घेऊन म्हणते की दीपक, आता तूच मला मदत करू शकतोस, कारण नंदिनी माझ्या विरोधात मोठा पुरावा म्हणून तुला सगळ्यांसमोर हजर करून साक्ष द्यायला लावणार आहे. त्यामुळे तुला मी जे सांगते ते नीट ध्यानात ठेव की सगळ्यांसमोर नेमकं तुला साक्ष देताना काय सांगायचं आहे ते तू नीट लक्षात ठेव. तर इकडे काव्य आणि पार्थ त्या शेतकरी कुटुंबाचा निरोप घेऊन म्हणतात की चला आम्ही येतो आता. तेव्हा त्या काकू काव्याला म्हणतात की अगं थांब, तू सवाशीण आहे, मग तुला हळदी कुंकू लावावंच लागेल ना. तर त्या काव्याला हळदी कुंकू लावतात. त्यानंतर पार्थ आणि काव्य त्या काकूंचा निरोप घेतात. परत त्यांच्या घरी येण्यासाठी प्रवासाला सुरुवात करतात. त्यामुळे आता काव्य घरी येताच काव्याला वसू आत्याचे कारस्थान समजल्यावरती खूप चिडते आणि ती चांगलीच वसू आत्याची धुलाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. काव्य कशी आहे आपल्या सर्वांनाच माहित आहे.